शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील संच मान्यतेच्या तरतुदी आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक ही आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज आपण दोन अत्यंत महत्त्वाची पत्र ही जाणून घेणार आहोत. दोन्हीही पत्र संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षक आणि सदर शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती देणारे आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या दृष्टीने या दोन्हीही पत्रामध्ये नेमका कोणता उल्लेख केलेला आहे ते आता आपण जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समायोजन, संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षक या संदर्भात दोन महत्त्वाची पत्र ही जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. या पहिल्या पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील संच मान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आयोजित बैठक. दोन महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहिला संदर्भांकित दिनांक आहे तो 31/3/2026 आणि दुसरा दिनांक आहे तो 18/3/2026. आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया. उपरोक्त विषयास अनुसरून माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक 31/3/2026 पत्रासोबत शासनपत्र दिनांक 18/3/2026 पत्राची प्रत उचित कार्यवाहीसाठी सोबत जोडली आहे. सदर शासनपत्रात माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 24/2/2026 रोजी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचे मंत्रालयीन दालन क्रमांक 702 7वा मजला विस्तार मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे. त्याची प्रत संलग्न आहे. तरी सदर बैठकीच्या इतिवृत्तावर आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल दिनांक 27/4/2026 पर्यंत संचालनालयास सादर करावा, असं माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे. प्रस्तुत पत्र 22/4/2026 आहे. अर्थात आजचंच हे महत्त्वाचं पत्र आहे. संदर्भांकित दोन पत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपण तेही थोडक्यामध्ये पाहून घेऊया. हे शिक्षण आयुक्तालयाचं पत्र आहे, जे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांना पाठविण्यात आलेलं होतं. हे सुद्धा पत्र 31/3/2026 आहे. त्यानंतर या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं 18/3/2026 एक पत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अशा प्रकारची काही महत्त्वाची दोन पत्र आहे. आता आपण नेमकं इतिवृत्त काय आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित बैठकीचं इतिवृत्त. प्राथमिक गटातील 1ली ते 5वीच्या रिक्त पदांवर अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांचे समायोजन करणे. माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील 1ली ते 5वीच्या गटामधील रिक्त पदांवर त्याच जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या 6वी ते 8वी गटातील शिक्षकांचे शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार समायोजन करण्यात यावे. अशी कार्यवाही करताना सदर शिक्षकांच्या मूळ पदावरील वेतनास संरक्षण राहील आणि कार्यवाहीशी संबंधित अधिकारी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. त्यानंतरचा दुसरा विषय होता मराठी उर्दू शिक्षकांची त्यांच्या माध्यम नसलेल्या शाळांमध्ये नेमणूक झालेली असल्यास त्याबाबत करावयाची कार्यवाही. मराठी उर्दू शिक्षकांचे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्याशी संबंधित माध्यम असलेल्या शाळांमधील पदांवर
शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार समायोजन करण्यात यावे आणि कार्यवाहीशी संबंधित अधिकारी असतील शिक्षण संचालक प्राथमिक पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे. तिसरा विषय हा महत्त्वाचा आहे. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील इयत्ता 9वी-10वीच्या पटसंख्येमध्ये सवलत देण्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आहे, आपण ते या ठिकाणी जाणून घेऊया. माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश पाहू. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 0 ते 3 किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी. या ठिकाणी शाळेपासून 0 ते 3 किलोमीटर परिसर हे जे अंतर आहे ते लक्षात घ्यायचं आहे. दुसरा मुद्दा, शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळेमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 3 ते 5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या व त्या परिसरात माध्यमिक शाळात इयत्ता 9वी-10वीच्या गटाकरिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता 9वी-10वीच्या गटामध्ये संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 40 असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे. या ठिकाणचं जे शाळेपासूनचं अंतर आहे ते 3 ते 5 किलोमीटर आहे. म्हणजे मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2 यामध्ये नेमकं काय म्हटलं ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि या अनुषंगाने कार्यवाहीशी संबंधित अधिकारी असतील शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे. त्यानंतरचा तिसरा आणि चौथा मुद्दा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील त्याच माध्यमाची माध्यमिक शाळा उपलब्ध आहे, परंतु त्या परिसरात माध्यमिक शाळात इयत्ता 9वी ते 10वीच्या गटाकरिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता 9वी-10वीच्या गटामध्ये संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 30 असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे. आणि चौथा मुद्दा आहे, वरीलप्रमाणे सन 2025-26च्या संच मान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ 1 वर्षासाठी देण्यात येत आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये, असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे. 2 महत्त्वाची पत्र आणि 2 पूरक पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतले. संच मान्यता आणि संच मान्यतेनंतर होणारे अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकांचं समायोजन ही शिक्षण विभागाची नेहमीचीच एक प्रक्रिया आहे. मुळात आपल्या शाळेमध्ये कोणताही शिक्षक अतिरिक्त होऊ नये याची काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी संख्या कशी टिकेल यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.